झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि आता सर्वसामान्यांवर संकट आणणारी बातमी, डिझेल आणि केरोसिनचे भाव तब्बल 10 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे। पेट्रोलियम मंत्रालयानं याबाबतचा प्रस्ताव तयार केला आहे। तेल कंपन्यांना होणारा 1,60,000 कोटी रुपयांचा तोटा अंशतः कमी करण्यासाठी हा प्रस्ताव ठेवल्याचं मंत्रालयातल्या सूत्रांनी म्हटलंय। डिझेल दरवाढ झाल्यास परिणामी सर्व क्षेत्रांमध्ये महागाई वाढण्याची भीती आहे। रॉकेलचा वापरही दारिद्र्य रेषेखालील लोकच अधिक करत असल्याचं या गटाला दरवाढीचा मोठा फटका बसणार आहे। 14 सप्टेंबरला डिझेलचे दर 6 रुपयांनी वाढवण्यात आले होते। आता पुढल्या 10 महिन्यांसाठी भाववाढ करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय। तसंच गेल्या वर्षी जून महिन्यानंतर आता केरोसिनची दरवाढ पुढल्या 2 वर्षांसाठी असेल असं सूत्रांनी म्हटलंय। डिझेल रॉकेल 10 रुपयांनी महागणार आहे। आपण पाहतोय अगोदरच वाढलेली महागाई आणि या महागाईला आता आणखीन एक कारण मिळणार आहे। आणि यावेळी होणारी महागाईचे संकेत हे जरा जास्तच असणार आहे, कारण प्रत्येक गोष्टीसाठी आवश्यक असणारं, वाहतुकीसाठी असो किंवा इंधनासाठी असो, जे डिझेल आहे ते महाग होत आहे। त्याचप्रमाणे सर्वसामान्यांचं इंधन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ते केरोसिनही जवळजवळ 10 रुपयांनी महाग होणार आहे। याचा फटका हा सर्वसामान्यांना सहन करावा लागणार आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।